आज आमच्या मालेगावमध्ये 8 मार्च महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतनं हा जो महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्यासाठी अँकर म्हणून आमचे जे कोल्हापूरचे प्रसिद्ध असे राहुल कदम साहेब इथं आले उजगावचे, त्यांनी आज हा कार्यक्रम तो सादर इथं केला. खरं तर मी अनेक कार्यक्रम असे बघितले आणि स्वतः सर मी सुद्धा गावामध्ये हा कार्यक्रम घेतो. मी गावामध्ये गावठी पद्धतीचं अँकरिंग करतो, पण आज मला एवढं भरून आलं की तुमच्या प्रत्येक वाक्यात तुमच्या प्रत्येक शब्दात या लहानपासून मोठ्या मुलामध्ये धरून ठेवण्यात तुमच्या अंगामध्ये कला आहे. आणि निश्चितच याला आमची आई अंबाबाई आणि ज्योतिबा तुम्हाला निश्चितच हा आशीर्वाद मोठा मिळेल. आमच्या सर्व महिला मंडळाला तुमच्या माझा आशीर्वाद आहेच. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जावो. तुमच्या यशामध्ये आमच्या गावच्या सर्वांचा आशीर्वाद आहेच तुमच्याबरोबर. हा खेळ खरंच तुम्ही फक्त खेळ म्हणून आम्हाला खेळून दाखवला नाहीत, तर प्रत्येक गोष्टीची आम्हाला जाणीव करून दिली. तरुणांना तुम्ही जे उपदेश केलं, मार्गदर्शन केलं. आज समाजामध्ये सर अशी माणसं कमी आहेत की आपल्या मुलींना जे आज काय चाललंय समाजात त्याच्यावरून तुम्ही जे काय त्यांच्या भावना सांगितल्या की मुलींनी समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, आपल्या वडिलांची मान खाली जाऊन देऊ नये, शिक्षण कसं घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा सर तुमचं मला एक कौतुक असं वाटलं की आमच्या 80 वर्षाच्या आईला माझ्या तुम्ही इथं खरं सांगतो भरभरून नाचवलं आणि आनंद दिला त्यांना. या महिलांनी कधीही नाही हो सर. मी एवढं वर्ष बघतो, 4 वर्ष मी हा गेम घेतोय गावामध्ये सर, पण एवढ्या 80 वर्षाच्या म्हातारीला मला नाचवायचं जमलं नाही. पण तुम्ही मला अभिमान आहे आणि त्या महिलांचं मी कौतुक करतो. त्या धाडसाने महिला इथं समोर आल्या आणि त्यांनी एवढा उत्स्फूर्तपणे सगळ्या गावाला आनंद दिला. त्याबद्दल सर्वांचा मी खूप खूप आभारी. आणि सर निश्चितपणे दसऱ्यामध्ये आमचा जो खेळ पैठणी असतो, आम्ही हा कार्यक्रम 5 दिवस घेतोय, 4 दिवस आम्ही घेतो, पण अंतिम दिवशी तुम्ही यावं. तुमचे काय असेल ते मानधन आम्ही द्यायला तयार आहेत, पण तुम्ही यावं अशी माझी खूप खूप इच्छा. वेळ काढल्या तुमच्या सोयीनुसार आम्ही कार्यक्रम घेतो. धन्यवाद आहे सर. खूप खूप धन्यवाद दादा. आतापर्यंत कार्यक्रमाचं आपलं वैशिष्ट्य आहे, जिथं कार्यक्रम घेतलाय तिथं दुसऱ्या वर्षीचा कार्यक्रमाचं बुकिंग आपलं आहे बरं का. कारण तुम्ही बघितलं असा 3.5 तास पायामध्ये उभा आहे मी, अक्षरशः पायात मध्ये गोळा आल्या. परंतु कधीही पाणी मी शेवटच्या क्षणाला पाणी घेतलं. मग अशी चहा आला, परंतु चहा सुद्धा मी घेतला नाही. कारण तण बन रक्त सगळं एकत्र करून रक्ताचं पाणी होते अक्षरशः. आणि मगच हा गेम खेळत असतो आम्ही. 2 तासामध्ये उठून मला जाता आलं असतं, परंतु मलाही समाधान वाटलं नसतं आणि इथल्या माझ्या माता भगिनीचं पण समाधान झालं नसतं. 3.5 तास हा कार्यक्रम चालू आहे. आपल्या अँकरिंगचं एवढी ताकद आहे की स्टार्ट टू एंड पब्लिक हाऊसफुल असतं. आजच्यापर्यंत कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. खूप खूप धन्यवाद. मालेगावातील सुद्धा ह्या दादांचा असू दे किंवा सगळ्या टीमचं आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याशिवाय माझी उंच भरारी जाणार नाही. असेच आशीर्वाद देखील माझ्या पाठीशी राहू दे एवढीच मी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर कोण बोलणार आहे?